खरं तर आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझं। मुंबई विद्यापीठातल्या उत्तरपत्रिका तपासून होत नाहीये, त्यामुळे नागपूर विद्यापीठातले सर्वजण हे मुंबई विद्यापीठाच्या मदतीला धावून आलेत। नागपूर विद्यापीठात नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे हे पेपर तपासण्यासाठी आढावा घेतलाय सरिता कौशिक यांनी। नागपूर विद्यापीठ हे मुंबई विद्यापीठाच्या मदतीला धावून आलं असलं तरीही प्रश्न हा आहे की खरंच नागपूर विद्यापीठाच्या मदतीनं मुंबई विद्यापीठ आपली डेडलाईन पाळू शकेल का? आपण बघू शकतो ही ती चेकिंगची रूम आहे जिथे हे सर्व कम्प्युटर्स लागलेलं आहे। मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका इथे चेक होणार आहे, मात्र आपण या अनेक रांगा बघू शकतो कम्प्युटर्सच्या, जिथं एकही चेक करणारी व्यक्ती आपल्याला दिसत नाहीये। त्याचं कारण हे आहे की उत्तरपत्रिका चेक करायला म्हणून जी मंडळी अप्रूव्ड आहे त्यांचं अजून लॉग इन आलेलं नाहीये, आणि लॉग इन जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे कम्प्युटर सुरू करता येणार नाही। त्यामुळे थोडीच मंडळी इथं जमा झालेली आहे। जुलै 31 पर्यंत जर का सर्वांना फुल फोर्समध्ये सुद्धा इथं काम करायचं असलं तर 2 लाख उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी 5 मिनिटं सुद्धा प्रत्येक उत्तरपत्रिकेला मिळणार नाहीये। आपल्या बरोबर इथं मंडळी आहे, आपण हे चेक करत असणाऱ्यांना विचारूया। आपण हे काम सुरू केलेलं आहे, सुरुवातीला आपल्याला किती वेळ लागतो आहे? मॅडम, माझा हा पहिलाच पेपर घेतलेला आहे मी तपासण्याकरता, पण अजूनही व्हायचा आहे तो। साधारणतः 25 ते 30 मिनिटं हा या पेपरला लागतील तपासण्याकरता। मॅडम, आपण हा पेपर तपासता आहात, हे तुम्हाला सोपं वाटतंय हे तपासणं की कठीण आहे? कठीण तसं काही नाही आहे, पण असं आहे की पेपर पॅटर्न वेगळा आहे आणि टाइम कन्झ्युम खूपच आहे, खूप टाइम लागतोय। किती वेळ लागतो? साधारण 15 मिनिट तरी लागतोच एक पेपर चेक करायला। आपण बघतो आहोत की ही जी काही अप्रूव्ड शिक्षक मंडळी आहे, हे जे आपल्याला वेळ सांगतात आहे त्यामध्ये 15 मिनिटापासून तर अर्ध्या तासाचा वेळ यांना आजच्या दिवस लागतो आहे। अजूनही पूर्ण आकडा आलेला नाहीये, त्यामुळे मुंबई विद्यापीठ ही आपली डेडलाईन पाळू शकेल का हा प्रश्न तसाच्या तसाच आहे।